हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण बंडुरा यांच्या सिद्धांताचे नाव आहे सामाजिक अध्ययन सिद्धांत. या सिद्धांतावरील 2013 ते 2025 दरम्यान परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या विषयाकडे. पहिला प्रश्न आहे, सामाजिक अध्ययन सिद्धांत कोणी मांडला? हा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2013 मध्ये विचारला होता. उत्तर आहे बंडुरा. पुढचा प्रश्न TET 2014 मध्ये विचारला होता. बोबो बाहुली प्रयोग कशासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे मुले आक्रमकता निरीक्षणाने शिकतात हे दाखवण्यासाठी. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट फेब्रुवारी 2015 मध्ये विचारला होता. बंडुरा यांच्या मते मॉडेलिंग म्हणजे काय? उत्तर आहे इतरांचे वर्तन पाहून तसेच वर्तन करणे किंवा अनुकरण करणे म्हणजे मॉडेलिंग होय, असे मत बंडुरा यांचे होते. पुढचा प्रश्न TET 2015 मध्ये विचारला होता. अप्रत्यक्ष पुनर्बलन म्हणजे काय? तर उत्तर आहे मॉडेलला बक्षीस मिळताना पाहून स्वतःचे वर्तन वाढवणे म्हणजे अप्रत्यक्ष पुनर्बलन होय. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2016 मध्ये विचारला होता. बंडुरा यांच्या मते निरीक्षणात्मक अध्ययनाच्या किती पायऱ्या आहे? तर उत्तर आहे एकूण 4 पायऱ्या आहेत. प्रथम लक्ष, धारणा, कृती आणि प्रेरणा. पुढचा प्रश्न TET 2017 मध्ये विचारला होता. स्वकार्यक्षमता ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर आहे बंडुरा यांनी. पुढचा प्रश्न सीटेट डिसेंबर 2017 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे मी हे काम करू शकतो हा विश्वास कशाला म्हणतात? तर स्वकार्यक्षमतेला म्हणतात. पुढचा प्रश्न MPSC 2018 मध्ये विचारला होता. स्वकार्यक्षमता वाढविण्याचा सर्वात प्रभावी स्रोत कोणता? तर यशस्वी अनुभव. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न सीटेट सप्टेंबर 2018 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे त्याला जमले मग मला पण जमेल हे कशाचे उदाहरण आहे? उत्तर आहे अप्रत्यक्ष अनुभवाचे. पुढचा प्रश्न TET 2018 मध्ये विचारला होता. बंडुरा यांनी सामाजिक अध्ययन सिद्धांताचे नाव 1986 ला बदलून काय ठेवले? तर सामाजिक संज्ञानात्मक सिद्धांत असे नाव ठेवले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न सीटेट जुलै 2019 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे परस्पर निर्धारणवाद कोणाचा आहे? उत्तर आहे बंडुरा यांचा आहे. व्यक्ती, वर्तन, वातावरण एकमेकांवर परिणाम करतात. पुढचा प्रश्न सीटेट डिसेंबर 2019 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे स्वनियमांच्या पायऱ्या कोणत्या आहे? तर प्रथम आहे स्वनिरीक्षण, दुसरं आहे स्वमूल्यमापन आणि तिसरं आहे स्वप्रतिसाद. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे MPSC 2020 मध्ये विचारला होता. दररोज अभ्यासाची नोंद ठेवणे हे कशाचे उदाहरण आहे? उत्तर आहे स्वनिरीक्षणाचे. पुढचा प्रश्न सीटेट जानेवारी 2020 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे नैतिक विलिनीकरण संकल्पना कोणी मांडली? उत्तर आहे बंडुरा यांनी मांडली. पुढचा प्रश्न TET 2020 मध्ये विचारला होता. टीव्हीवरील हिंसाचार मुलांवर परिणाम करतो का? बंडुरा यांच्या मते तर होय. निरीक्षण व अप्रत्यक्ष पुनर्बलनाने आक्रमकता शिकली जाते. पुढचा प्रश्न सीटेट डिसेंबर 2020 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे सहभागी प्रतिमान कशासाठी वापरतात? उत्तर आहे भीतीसाठी. फोबिया घालवण्यासाठी बंडुरा यांची ही पद्धत आहे. पुढचा प्रश्न TET 2021 मध्ये विचारला होता. स्किनर बरोबर प्रत्यक्ष पुनर्बलन तर बंडुरा. उत्तर आहे अप्रत्यक्ष पुनर्बलन.
पण मानतो स्वकार्यक्षमता. पुढचा प्रश्न, लक्ष देणे ही कोणत्या सिद्धांताची पहिली पायरी आहे? हा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2021 मध्ये विचारला होता. तर बांडुरा यांच्या निरीक्षणात्मक अध्ययनाची लक्ष देणे ही पहिली पायरी. पुढचा प्रश्न MPSC 2021 मध्ये विचारला होता. मानवी एजन्सी म्हणजे काय? तर मानव स्वतःचे ध्येय ठरवू शकतो, योजना करू शकतो, स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो, असे मत बांडुरा यांचे होते. पुढचा प्रश्न सीटेट जुलै 2022 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, शिकणे व करणे यात फरक कोणी सांगितला? तर बांडुरा यांनी सांगितला. शिकले तरी बक्षीस नसेल तर करून दाखवणार नाही, हा फरक आहे. पुढचा प्रश्न TET 2022 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, वर्गात एका मुलाचे कौतुक केल्याने इतर मुले पण तसेच वागतात, हे कशाचे उदाहरण आहे? तर हे अप्रत्यक्ष पुनर्बलनाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न सीटेट डिसेंबर 2022 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, मुले लिंग भूमिका कशी शिकतात बांडुरा यांच्या मते? तर आई वडील, समाज, TV यांचे निरीक्षण व अनुकरण करून. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न TET 2023 मध्ये विचारला होता. तू करू शकतोस असे शिक्षकाने सांगणे कशाला मदत करते? तर स्वकार्यक्षमता वाढवते. हा मौखिक प्रेरणा स्रोत आहे. पुढचा प्रश्न सीटेट ऑगस्ट 2023 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, परीक्षेआधी भीतीने हात थरथरणे यामुळे स्वकार्यक्षमता कशी होते? तर कमी होते. शारीरिक स्थिती हा स्रोत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न MPSC 2023 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, बांडुरा यांच्या मते नैतिक वर्तन कसे शिकतो? तर मॉडेलला खोटे बोलून शिक्षा झाली तर पाहून आपण खरे बोलतो. पुढचा प्रश्न TET 2024 प्रतिकात्मक प्रतिमान म्हणजे काय? तर TV, चित्रपट, पुस्तक, सोशल मीडिया यातून मॉडेलिंग होणे, प्रत्यक्ष माणूस लागत नाही. पुढचा प्रश्न सीटेट जानेवारी 2024 ARMM म्हणजे काय? तर A म्हणजे अटेन्शन, रिटेन्शन, मोटो, रिप्रोडक्शन आणि मोटिवेशन. निरीक्षणाच्या 4 पायऱ्या आहेत. पुढचा प्रश्न सीटेट जुलै 2024 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, मुलाने स्टंट पाहिला पण लक्षात नाही राहिला, कोणती पायरी चुकली? तर धारणा ही पायरी चुकली. पुढचा प्रश्न पाहूया. MPSC 2024 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, बांडुरा यांनी स्वकार्यक्षमता पट्टी कशासाठी बनवली? तर मी हे काम 0 ते 100 किती करू शकतो हे मोजण्यासाठी स्वकार्यक्षमता पट्टी बनवली. पुढचा प्रश्न सीटेट जानेवारी 2025 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, बोबो बाहुली प्रयोगाचे 3 गट कोणते होते? तर पहिला गट मॉडेलला बक्षीस, दुसरा गट मॉडेलला शिक्षा आणि तिसरा गट काहीच परिणाम नाही. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न TET 2025 मध्ये विचारला होता. कोणत्या गटातील मुलांनी जास्त आक्रमकता दाखवली? उत्तर आहे, मॉडेलला बक्षीस मिळाले व काहीच परिणाम नाही या गटांनी. पुढचा प्रश्न हा प्रश्न सीटेट जुलै 2025 मध्ये विचारला होता. शिक्षा पाहिलेल्या गटाने कमी आक्रमकता दाखवली, हे कशाचे उदाहरण आहे? उत्तर आहे, अप्रत्यक्ष शिक्षेचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न MPSC 2025 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, बांडुरा यांच्या मते सृजनशीलता कशी वाढवावी? उत्तर आहे, वेगवेगळ्या मॉडेल्स दाखवावे, नवनवीन प्रयोग करणाऱ्यांचे कौतुक करावे, म्हणजे सृजनशीलता वाढती. पुढचा प्रश्न TET 2025 मध्ये विचारला होता. पॅव्लॉव कुत्रा, थॉर्नडाईक मांजर, स्किनर उंदीर, बांडुरा? तर उत्तर आहे, बांडुरा, बोबो बाहुली किंवा मुले किंवा माणूस. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.